नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी ज्या काही आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी आलेल्या आहेत त्या नष्ट करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल अशा सेवा सांगणार आहे. खरं तर कित्येक वेळा आपल्या घरात किंवा आपल्या खिशात पैसाच नसतो. घरात कितीही कमावले, कितीही घरातल्या एखाद्या व्यक्तीने कष्ट केले तरीही घरामध्ये पैसा येत नाही. बऱ्याच वेळा आलेला पैसा टिकत नाही. बऱ्याच वेळा घरामध्ये कर्ज वाढतं. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं. मुलांचे ॲडमिशन्स आलेले आहेत, काहीतरी मुलांच्या शैक्षणिक समस्या आहेत, मुलांचे विवाह जुळलेले आहेत, पण पैसे नाही आहेत. कित्येक वेळा पैशांशिवाय आपली कामं अपूर्ण राहतात. पैसा नसेल तर समाजात किंमत मिळत नाही. पैसा नसेल तर कुणीच विचारत नाही. आत्ताच्या काळात पैसा सगळं काही आहे, पण हा पैसा तुमच्याकडे नसेल तर कुणीही, बघा कुणीही, घरातलं बाहेरचं जवळचं कुणीही तुम्हाला भाव देत नाही. म्हणजे पैसा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा पैसा कष्टाने किंवा मेहनतीने मिळत नसेल तर मी तुम्हाला ज्या टेक्निक सांगणार आहे ते नक्की करा. या टेक्निकने तुम्ही जे कष्ट करताय, मेहनत करताय, त्या मेहनतीला, त्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. पैसा चहूबाजून येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलेला पैसा या उपायांनी टिकून राहील. आठवड्यातील कुठल्याही दिवशी किंवा शक्य असेल तर शुक्रवारी, गुरुवारी हा उपाय नक्की करा. सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुम्हाला 2 हळकुंड घ्यायचे आहेत. बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी रात्री झोपेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला जोडीने 2 हळकुंड, अख्खे हळकुंड घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी मांसाहार वर्ज्य आहे. ज्या दिवशी मांसाहार कराल त्या दिवशी हा उपाय करू नका. देवघराच्या समोर एखादा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. एक आसन घालून बसा. बघा, कधीही हा उपाय तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता, फक्त मांसाहार नाही. आता जोडीने घेतलेले 2 हळकुंड जे आहेत हे उजव्या हातामध्ये घ्या आणि त्या हळकुंडाला सुगंधी गुलाबाचं अत्तर लावा. गुलाब अत्तर हे माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करतं. गुलाब अत्तर हे पैशांना म्हणजे मनी अट्रॅक्शन किंवा पैसा आकर्षित करण्यासाठी गुलाब अत्तर हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. म्हणून तुम्हाला त्या हळकुंडाला, 2ही हळकुंडाला तुम्हाला गुलाबाचं अत्तर थोडंसं चोळायचं आहे. आता 2ही हळकुंड एका लाल धाग्यात बांधायचे आहेत. एक लाल धागा घ्यायचा, कलावा घ्या किंवा नुसता लाल धागा घेतलात, लाल पिवळा घेतलात, तुमच्यावर आहे. त्या धाग्यामध्ये 2ही हळकुंड तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचे आहेत आणि 7व्या वेळी गाठ मारायची आहे. आता ही हळकुंड तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहेत. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कष्ट, मेहनत करत आहात त्याला माता लक्ष्मीची साथ मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि 2ही हळकुंड माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायचे आहेत. श्रीयंत्र असेल तिथे ठेवा, फोटो असेल तिथे ठेवा, मूर्ती असेल तिथे ठेवा. माता लक्ष्मीचं काहीही प्रतीक असेल, कमळगट्टा माळ असेल, कमळबीज असेल तर अगदी तुम्ही तिथे ठेवली तरीही चालेल. तुम्हाला त्या दिवशी रात्रभर ही 2ही हळकुंड तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला तिथे बसून 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. 7 वेळा महालक्ष्मी अष्टकं आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र. बघा, व्यंकटेश स्तोत्र हे धनप्राप्तीसाठी सर्वात पॉवरफुल स्तोत्र मानलं जातं. ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, व्यंकटेश भगवानांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी कायम टिकून राहते. लक्ष्मीला म्हणजे पैशांना जर घरात आणायचं असेल, पैसा टिकवायचा असेल तर माता लक्ष्मीसोबत व्यंकटेश भगवानांची सेवा अवश्य आहे. म्हणून 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला फक्त 20 मिनिटं लागतील. 2ही सेवा करून तुम्हाला पूर्ण रात्रभर ती 2ही हळकुंड जोडीने माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत. बघा, 2 हळकुंडातलं पहिलं हळकुंड म्हणजे एक हळकुंड हे माता लक्ष्मीचं प्रतीक असेल आणि दुसरं हळकुंड हे भगवान विष्णूंचं प्रतीक असेल. जेव्हा 2ही हळकुंड लाल धाग्यात बांधतात तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे एकत्रित असणार. रात्रभर हे तिथे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते उचलून आपल्या पैशांच्या पाकिटामध्ये, व्यवसाय असेल तर त्याच्या गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये, कुठेही जिथे तुम्ही सोनं चांदी जे काही ठेवताय तिथे तुम्हाला जोडीने हे हळकुंड जे आहे ते ठेवायचं आहे. आता किती दिवस ठेवायचे तर तुम्ही कायम ठेवा किंवा जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा मिळत नाही तोपर्यंत ठेवा. जेव्हा
पौर्णिमा असेल किंवा जेव्हा जेव्हा माता लक्ष्मीची विशिष्ट तिथी असेल, तर त्या तिथीला हे हळकुंड जिथे तुम्ही ठेवलं तिथून काढा आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्याला हळदी कुंकू अर्पण करून त्याला धूप दीप ओवाळून पुन्हा 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून हे पुन्हा मूळ जागी आपल्या ठेवून द्या. म्हणजे हे वेळोवेळी आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यातून हे चार्ज करत राहा. यातून एक सिद्धी तुमच्या घरात प्राप्त होईल. यातून माता लक्ष्मीची प्राप्ती तुमच्या घरात कायम टिकून राहील. आता दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय जो आहे, हा उपाय सुद्धा आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक सुपारी. अख्खी सुपारी घ्यायची. एक सुपारी घ्यायची. आपल्या देवघराच्या समोर एक विड्याचं पान ठेवायचं, म्हणजे खाऊचं पान म्हणतो, नागवेलीचं पान म्हणतो, तेच पान. त्या पानावरती ही अख्खी सुपारी ठेवायची. बघा, हा उपाय कधीही तुम्ही कुठल्याही दिवशी कराल. त्या दिवशी नॉनव्हेज, मांसाहार ग्रहण करायचं नाही आणि त्यासोबतच मद्यपान वगैरे नसावं. सोबतच मासिक धर्म किंवा सुतक काळ नसावा. ठीक आहे. अख्खी सुपारी देवघराच्या समोर तुम्हाला एका विड्याच्या पानावर ठेवायची आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे. आपली जी पूजेची हळद असते ही हळद घ्यायची आहे. एक 4 चमचे हळद घेतली तर 4 चमचे त्याच्यामध्ये कुंकू घाला. 5 चमचे हळद घेतली तर 5 चमचे त्याच्यामध्ये कुंकू घाला. कुंकू आणि हळद समप्रमाणात मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळी मोहरी, एक चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे आणि एक चिमूटभर त्याच्यामध्ये कच्ची बडीशेप घालायची आहे. सोबत एक चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ. बघा, हळदी, कुंकू, पिवळी मोहरी, त्याच्यामध्ये कच्ची बडीशेप आणि थोडंसं मीठ. 5ही गोष्टी तुम्हाला त्या एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यात व्यवस्थित एकत्रित करून घ्यायच्या आहेत आणि माता लक्ष्मीच्या समोर किंवा देवघरात ठेवलेली जी सुपारी आहे त्या सुपारीवरती या 3 बोटांनी तुम्हाला त्याचं अर्चन करायचं आहे. हे अर्चन करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. 21 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि 21 चिमटी ते अर्पण करायचं. ज्या दिवशी हे त्या सुपारीवरती अर्पण केलेलं आहे 21 चिमटी कमलात्मक मंत्र म्हणून, त्या दिवसापासून सलग 21 दिवस ही सेवा करायची आहे. किती? 21 दिवस. शक्यतो मासिक धर्म झाल्यानंतरच तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा, म्हणजे 21 दिवस कंटिन्युटीने तुम्हाला मिळतील. 21 दिवस पूर्ण झाले, 21वा जो दिवस आहे तो पूर्ण झाला की 22व्या दिवशी ती सुपारी आणि त्यावरती अर्पण केलेल्या त्या सर्व हळदी, कुंकू, मोहरी, मीठ, बडीशेप हे सर्व अर्पण जे केलेलं आहे 21 दिवसांमध्ये, ते सगळं एका लाल कापडामध्ये बांधायचं. एक मोठं लाल कापड घ्या आणि त्या कापडामध्ये हे सगळं बांधा. व्यवस्थित गाठ मारा आणि तयार केलेली ही जी पोटली होईल, सुपारी आणि त्यावर अर्पण केलेलं सगळं लाल कापडात बांधल्याने तयार केलेली ही जी पोटली होईल, ही आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला ठेवा. घराचा जो ईशान्य कोपरा किंवा जो उत्तर कोपरा येतो त्या ठिकाणी ते ठेवा. बरकत इतकी येईल की तुम्ही विचार पण केला नसेल. लक्ष्मीची प्राप्ती कायम घरात राहील. या 21 दिवसांमध्ये घरात असणारं दारिद्र्य, गरिबी कायमची नष्ट होईल. खूप साधा सोपा उपाय आहे बघा. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.